नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघताय पुढं मुंबई लोणावळा वडगावचं बोर्ड तुम्ही बघत असाल, तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कुठे चाललोय. तर मित्रांनो, दिवसभराची सगळी कामं संपवली. तर मित्रांनो, प्लॅनिंग होता संध्याकाळी व्हिडिओ शूट करायचा, कारण की दिवसा थोडा टाईम भेटत नाही कामामुळे. पण मित्रांनो, विषय असा झाला की माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कॉल केला. तो म्हटला, यार आज माझं हॉटेल बंद आहे, आचारी नाही आला, सो चल आपण कुठेतरी जाऊया. तर म्हटलं, यार मी तर कामानिमित्ताने माडुंगी MIDCला आलेलो आहे, सो त्यामुळे मला जमणार नाही, तर संध्याकाळी आपण बघूया, ट्राय करू. तर आपण जाऊया म्हटलं, कारण की प्लॅन तर होता संध्याकाळी शूट करायचा. पण मला काय माहीत की तो निघून जाईल म्हणून. तर त्याचा मला दुपारी कॉल आला. तो म्हटला, अरे मी खोपोलीला आलोय म्हटलं, नाही का. म्हटलं, कसा गेलाय, नाही का, कसं काय, कुणासोबत गेला. तर म्हटलं, कुणासोबत नाही, डायरेक्टली लोकल पकडली आणि निघालो, रँडमली निघालो. म्हटलं, त्याला पण असंच फिरायचा शौक आहे, व्हिडिओ शूट वगैरे काय करत नाही, पण असंच गेला तो. आणि काही त्याचा बिझनेसच्या रिलेटेड काही त्याला सामान पण आणायचं होतं, तर तो गेला निघून. त्याने मला कॉल केला, म्हटला ये म्हटलं, नाही का, लोणावळ्याला. तर म्हटलं, यार एकटा कुठं कसं काय आता, नाही का. तर विषय तो चालू असताना मी म्हटलं, ठीक आहे बघतो म्हटलं, नाही का, चल काय हरकत नाही, बघूया म्हटलं, तुला कॉल करतोच, माझे काम आटपून घेतो म्हटलं पहिले. त्यानंतर अचानक माझे एक क्लायंट येतं, त्यांनी बऱ्याच दिवसानंतर मला कॉल केला. त्यांनी म्हटलं की सर तुम्ही कुठे आहात, तुम्ही येऊ शकता का आज. बघा मित्रांनो, म्हणजे प्लॅनिंग कशी जुळून आली, नाही का. सो मित्रांनो, मला त्यांचा कॉल आला आणि त्यांनी मला म्हटलं की सर तुम्ही या, एक प्रोजेक्ट आला आहे, त्यावरती आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो आपण माझ्याकडे BOQ पण आलेलं आहे मटेरियलचं, तर तुम्ही या, नाही का. तर म्हटलं, ठीक आहे सर, चालते, काय हरकत नाही, कारण की ऑलरेडी माझी कामं सगळी झाली होती. तर मग शेवटी ठरवलं की यार चल म्हटलं, डेस्टिनेशन आपल्याला बोलवतच आहे म्हटलं, तर आपण निघूया. सो मित्रांनो, अशा प्रकारे प्लॅन झाला, अचानक रँडमली झाला. आणि मग विचार केला, आपल्याला लोणावळ्याला तर जायचं आहे, कामानिमित्ताने जायचं आहे, संध्याकाळची प्लॅनिंग केलेली आहे. बट एक खुरापाती आयडिया डोक्यात मित्रांनो आली अचानक, नाही का, कारण की एक लोकेशन तिथं आहे. सो प्लीज स्किप करू नका. माझ्या इंट्रोमध्ये थोडंसं बोर जर झालं असेल सुरुवातीलाच व्हिडिओच्या, तर स्किप करू नका, कारण की प्लॅन लय जबरदस्त केलेलं आहे मित्रांनो. अशा डेडली लोकेशनला आपण तिथं जाणार आहेत ना मित्रांनो. कारण की माझा जो मित्र आहे, त्याला मी अजूनपर्यंत काहीच कल्पना दिलेली नाही आहे, सांगितलं पण नाही मित्रांनो, नाही का, की असा काही विषय आहे म्हणून. फक्त जस्ट त्याला मी फोन केला, त्याला म्हटलं, हा ठीक आहे चल मी येतो, तू तुझे कामं अटकून घे, माझी एक व्हिजिट पण आहे, ते मी व्हिजिट कंप्लीट करतो. सो आपण तिथून पुढं कंटिन्यू करून मग घरी रिटर्न सोबत येऊया, नाही का. असं मी त्याला फोन करून सांगून दिलं. पण त्याला मी प्लॅन काहीच सांगितला नाही, कुठल्या लोकेशनला आपण जाणार आहे म्हणून, नाही का. माझे सगळे कामं संपल्यानंतर लोणावळ्यातली हॉरेबल प्लेस आहे आणि थ्रिलर आहे आणि थरारक पण आहे, नाही का. आणि त्यासाठी थोडा टाईम पण घ्यावा लागणार आहे, ब्रेक होतील, कारण की ती जी प्लेस आहे, जे लोकेशन आहे, ते संध्याकाळीच एक्सप्लोअर करायला ते मजा येते, नाही का. सो प्लॅन तसाच केलेला आहे. सो त्यामुळे थोडा ब्रेक पण येईल मध्ये. आता दुपारच्या 3:30 पावणे 4 झालेले. सो आपल्याला तिथं म्हणजे माझ्या ऑब्व्हियसली तिथे कामं आहेत, ते सगळे कामं अटकून मला टाईम होऊनच जाईल, कारण की एका व्यक्तीलाच नाही भेटायचं, 2-3 अजून व्हिजिट्स मी करेल तिथे, आणि तो टाईम होऊन जाईल. आणि तोपर्यंत माझा फ्रेंड पण येऊनच जाईल. आणि संध्याकाळी पार म्हणजे जेमतेम अराउंड 9:30चा आमचा प्लॅन आहे तो. सो कंटिन्यू राहा मित्रांनो. आता तर आपण जाताना कंटिन्यू शूट करतच आहोत. तुम्हाला मी माझे काही अनुभव पण या रूटवरची शेअर करतो. लोणावळा रूट मित्रांनो, या रूटवरती बरेचसे असे क्षण आहेत मित्रांनो, जे मी जगलेत, नाही का. आणि खूप अप अँड डाऊन या रूटवरती मी पाहिलं माझ्या आयुष्यातले, कारण की हा रूट माझ्यासाठी खूप म्हणजे असं पर्सनल आहे मित्रांनो, नाही का. हिलिंग रूट म्हणू शकतो मित्रांनो माझ्यासाठी हा. कारण की जेव्हाही मला काही स्ट्रेस असलं, टेन्शन असलं, किंवा मी हॅप्पी जरी असलो, तर मित्रांनो मी एकटाच गाडी काढून डायरेक्ट या रूटवरती निघतो आणि बस जस्ट रँडमली आपलं निघायचं. काही डेस्टिनेशन फिक्स नसतं. लोणावळ्यात जायचं, कुमार रिसॉर्ट सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे जायचं, तिथून गोल्डन वडापाव खायचा आणि रिटर्न परतीला निघायचं. खूप चांगला अनुभव आहे मित्रांनो. बऱ्याचशा प्लॅनिंग्स मी केल्या होत्या की कशा प्रकारे शूट करायचं, नाही का. आणि की 2-3 आपण आय थिंक वाटते मंडेला आपण रांजणगावला शूट केला होता आणि आपण तिकडे पवारवाड्याला गेलो होतो. सो त्यानंतर डायरेक्ट फ्रायडेला आज आपण भेटतोय, नाही का. सो मित्रांनो, विषय असा झाला, नाही का, या 2-3 दिवसांमध्ये मी भरपूर असे व्हिडिओज बघितले. अँड
प्रोफेशनल जे मोटो ब्लॉगर आहेत त्यांच्या काही टिप्स मी ऐकल्या. तर भरपूर जणांनी टिप्स दिल्यात की तुम्ही स्क्रिप्ट तयार करा आणि चांगलं स्टोरी लाईन वगैरे अशा सगळ्या गोष्टी. पण मित्रांनो मी प्रयत्न करतोय, तुम्हाला दिसत असेल माझ्या बोलण्याद्वारे नाही का. बट ठीक आहे, इट्स ओके, होऊन जाईल सगळं नीट. हळूहळू सगळ्या गोष्टी होतात, कारण की सुरुवातीचा फेज आहे, आपण लर्नर आहे नाही का. आणि जसं मी तुम्हाला बोललो, बॉर्न बेबी इन यूट्यूब. सो आपण सध्या आता नवीन आहोत आणि आपण नाही, तुम्ही तर ऑब्व्हियसली तुम्ही प्रो आहात, म्हणून तुम्हाला मी सारखं सारखं बोलतो की माझं काही चुकत असेल किंवा मला काही करेक्ट करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सुचवा मित्रांनो. आणि की मी तुम्हालाच बोलू शकतो, कारण की तुम्ही माझी आपुलकी फॅमिली मेंबर्स आहात. सो दॅट्स वाय रिझन की तुम्हाला मी सारखं सारखं बोलतो की कमेंटमध्ये मित्रांनो मला सुचवा. यार वाऱ्याचा खूप आवाज येतोय. सो मित्रांनो आता आपण वडगावमध्ये पोहोचलोय. वडगावमध्ये मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, एक हॉटेल आहे, पुढेच आहे, तुम्हाला दाखवतो. बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, हॉटेल शिवराज म्हणून नाही का. ते फार सुंदर तिथे जेवण भेटतं नाही का. म्हणजे ऑब्व्हियसली मित्रांनो आता पांढरा रस्सा तांबडा रस्सा खायचा म्हटलं तर इकडचे स्पेशली लोक जे आहेत, म्हणजे PCMC आपल्या देवरोड किंवा सोमाटणे लोणावळा साईड या रूटचे किंवा इव्हन निगडीचे पण लोक नाही का, ते स्पेशल कोल्हापूर त्या साईडला जाऊ शकत नाही. आहे तसे हॉटेल भरपूर आहे, पण इकडे कन्व्हिनियन्स होतं थोडा नाही का, कन्व्हिनियन्स पडतं. सो इथं हॉटेल आहे शिवराज. सो खूप चांगला हॉटेल आहे मित्रांनो, तिथं छान जेवण भेटतं. माझ्या मुलाच्या बड्डेला आम्ही तिथे जात असतो फॅमिली, आणि माझ्या मुलाला खूप आवडतं तिथलं जेवण, छान वाटतं त्याला तिथं. आणि आम्ही मित्र वगैरे पण नाही का, ज्या मित्रांनी मला कॉल केला मी तुम्हाला सांगितलं यार हे गचके येत नाही बघा, आवाज असा येतो नाही का. यार हे गाडीची वाट लावून टाकतात नाही काय. असो, तर मित्रांनो ज्या मित्रांनी मला कॉल केला नाही का, तर तो आणि मी आमचं फिक्स असतं मित्रांनो नाही का. म्हणजे ठरलेलं असतं, संध्याकाळचं पण कदाचित आमचं ठरलेलंच असेल. माहीत नाही, मे बी त्याचा आज उपवास आहे काय माहीत नाही, कारण की तो कधी पण कसा पण उपवास ठेवतो. तर बघूयात पुन्हा येताना, आम्ही रिटर्न येताना त्या हॉटेलला आमचं होतं का. इथं मित्रांनो मिसळ पण भारी भेटते, श्री समर्थ ब्रेड वगैरे लिहिलेले आहेत ना मित्रांनो. इथं मिसळ पण भारी भेटते, सुकी भेळ बघा मित्रांनो. हॉटेल शिवराज तुम्हाला मी जे बोललो ना, ते हे हॉटेल आहे मित्रांनो. इथं म्हणजे तुम्ही ग्रुपनी या, थाळ्या आहेत इथं, सरपंच थाळी, पैलवान थाळी वगैरे नाही का. आणि तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवरती वगैरे बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की त्यांचे रिव्ह्यूज पण पाहिले असतील. बट मी पण म्हटलं थोडंसं ॲड ऑन करावं. खरंच जेन्युइन आहे, काय पेड प्रमोशन वगैरे काही नाही आहे, आणि पेड प्रमोशनसाठी मी इतका सध्या मोठा पण नाही झालो आहे. सो जे जेन्युइन आहे, जे रिअल आहे ते सांगतो. जे एक्सपिरियन्स मी घेतला आहे तिथला, खरंच खूप चांगलं जेवण तिथं भेटतं मित्रांनो. आपण मडवली फाट्यावरती पोहोचलोय नाही का. इथून कारल्याच्या लेण्याला जायला रस्ता आहे. राईट मारलं म्हणजे पुण्यावरून तुम्ही आलात, मडवली फाट्याला पोहोचलात तर राईट मारायचं, आणि इथून लेफ्टला जर गेलात ना मित्रांनो, इथून एक शॉर्टकट येतो मित्रांनो. जर तुम्हाला डायरेक्ट लोणावळ्यात जायचं असेल, म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे लोणावळ्यामधलं आहे, नांगरगाव भांगरवाडी वगैरे नाही का, त्या रूटवरती जो डायरेक्ट निघतो. जे लोणावळ्यातले स्थायिक लोक असतील त्यांना माहीतच असेल, आणि इथल्या लोकांना ऑब्व्हियसली जे मडवलीतले आहे, इव्हन कामशेतमधले पण आहेत, त्यांना माहीत असेल. पण जे एकदमच फक्त लोणावळ्याला ओळखून आहेत, त्यांना आतमधलं काही माहीत नाही. सो त्यांच्यासाठी हा रूट थोडा नवीन असेल. बट तुम्ही शॉर्टकट मारू शकता, जेणेकरून डायरेक्ट तुम्ही नाही का सिंहगड इन्स्टिट्यूटपासून डायरेक्ट नांगरगाव आणि भांगरवाडी पण डायरेक्ट लोणावळ्या सिटीमध्ये आतमध्येच तुम्ही पोहोचणार. म्हणजे शॉर्टकट मीन्स तुम्ही डायरेक्ट जर पाऊस असला, ट्रॅफिक जाम जर झालं, खूप हेवी ट्रॅफिक असलं, तर तुम्ही हा रूट ट्राय करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर भोशी डॅम वगैरे तिकडे जायचं असलं तुम्हाला, तर तुम्हाला तो कन्व्हिनियन्स पडेल. थोडासा 1-2 किलोमीटर थोडा एक्सटेंड होईल, पण ठीक आहे. ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा, टाइम वेस्ट जाण्यापेक्षा तुम्ही तो करू शकता. पण 2 व्हीलरने जावा मित्रांनो, 4 व्हीलरने नका जाऊ, कारण की 4 व्हीलर साठी तो रस्ता नाही आहे चांगला. माहीत नाही आता बनवलंय का नाही, कारण की मी 1 वर्ष अगोदर त्या रूटने गेलो होतो, 4 व्हीलरनीच गेलो होतो, तो फार खराब होता. बट आता नाही गेलोय, पण आपण नेक्स्ट टाइम बघूया, तिकडनं ट्राय करू 2 व्हीलरनी जर गेलो. आता तर नाही जाऊ शकत, आपण गेलो असतो, मी तुम्हाला दाखवलं पण असतं तो रूट. बट आता आपल्याला आपलं काम पण कम्प्लीट करायचं आहे मित्रांनो. आणि जसं मी तुम्हाला बोललोय की जस्ट होल्ड करा, व्हिडिओ स्किप करू नका कृपया करून, कारण
की जे संध्याकाळी तुम्ही बघणार आहात किंवा जे संध्याकाळचा अनुभव तुम्ही माझ्यासोबत अनुभवणार आहात तो खरंच लय भारी आणि थ्रिलर आहे. कारण की मी माझ्या जसं युट्यूब चॅनल ओपन केलं मित्रांनो नाही का, त्याच्यानंतर मी एक रील टाकली होती, लवकरच तुम्हाला एक थरारक व्हिडिओ बघायला मिळेल. त्यानंतर मी त्या शब्दाचा स्वतःच विचार करायला लागलो, यार थरारक मीन्स काय, काय थरारक, काय करणार आहे तू? तू डोंगरावरनं गाडी खाली घेणार आहे का? तू ते म्हणतात ना का मौतच्या कुव्यामध्ये गाडी चालवणार आहे का? आग लावून टायरांना तू गाडी घेऊन फिरणार आहे? त्याला थरारक म्हणतात ना. तर मग तू ठरवलं कसं काय करणार आहे? तर मग विचार केला ती रील डिलीट करू का म्हटलं नको राहू दे, येईल तो क्षण मित्रांनो आजचा आहे. कारण की खरंच ज्या प्लेसवर आपण चाललोय ना मित्रांनो तो इतका हॉरेबल आणि थरारक आहे. थोडी बहुत मला माहिती आहे त्याची, कारण की मी स्वतः त्या प्लेसचा अनुभव घेतलाय मित्रांनो. त्या प्लेसचा अनुभव मी स्वतः घेतलेला मित्रांनो. आणि तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा मी तो अनुभव घेतला आणि तो फक्त मी माझ्या मित्राला सांगितलेला आहे, जो माझ्यासोबत आज जॉईन होणार आहे नंतर, थोड्या वेळानंतर तो मला जॉईन होईल मित्रांनो, त्यालाच मी तो शेअर केला होता. लिटरली तुम्हाला सांगतो मित्रांनो, तो शब्द वापरू शकत नाही. माझा मुळशी पॅटर्न मधला ना की एकदम प्रवीण तरडे नाही, तो जो आपला राहुल्या बोलतो की एकदम कशी टर्रकन. तर मित्रांनो खरंच लिटरली जेव्हा तो अनुभव मी घेतला ना मित्रांनो, माझी टर्रकन झाली होती. आणि तो अनुभव मित्रांनो जो रिअल आहे माझ्या आयुष्यातला, तो मी माझ्या मिसेसला, माझ्या घरातल्या कुठल्याच व्यक्तीला सांगितला नाही. आणि मी स्वतःच इतका घाबरलो होता, कारण की मी जर म्हटलं सांगितलं तर घरचे सगळे लोक नाही का मग मला संध्याकाळच्या टायमाला, कारण की मित्रांनो तुम्हाला माहित आहे माझा जॉबच असा आहे, कामच असं आहे मित्रांनो की मला उशीर होतो. मला नाही का पार कधी कधी 1-1, 2-2 पण वाजलेत मित्रांनो घरी जायला नाही का. पण मी शक्यतो घरी जाणं प्रेफर करतो. मी कधी घाई करत नाही का, म्हणजे गाडी रॅश ड्रायव्हिंग करत नाही. सुरक्षित मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे, प्रमाण त्याचं चांगलं चालू झालेलं आहे नाही का. सो मित्रांनो मी तो कुणाला शेअर केला नाही का एक्सपिरियन्स. तर मला असं वाटतं की तुम्हाला शेअर करावं, पण म्हटलं जर शेअर केला तर मग तुम्हाला लगेच कळून जाईल तो प्लेस आहे कुठला नाही का. तर मित्रांनो थोडं होल्ड करा, माझं मन मला थोडं कसं तरी करायला लागलं, यार असं नको त्रास द्यायला नाही का, यार जमत नाही का. एकदा फ्लो चालू झाला ना तर मग ते माझी सवय आहे मित्रांनो, एकदा फ्लो सुरू झाला माझा बोलायचा की मग ते मी कंटिन्यूच करतो नाही का. सो असो मी तुम्हाला सांगूनच येतो मित्रांनो की मी मुंबईवरनं माझ्या ऑफिसचं मीटिंग होती ती कंप्लीट करून नाही का मित्रांनो निघालो होतो. जेमतेम 8:30-8:45 वाजले मी खंडाळ्यामध्ये पोहोचलो. आणि अचानक मला असं जाणवलं की माझ्या मोबाईल वर कोणीतरी कॉल करते, खूप जोरात व्हायब्रेशन झालं नाही का. आणि मी गाडी थांबवली त्या प्लेसवरती आणि बघतो तर काय, तर मला मिस कॉलमध्ये माझ्या मिसेसचा फोन दिसला. पण हाला की तो मित्रांनो तिने अर्ध्या पाऊण तासा अगोदरच कॉल केला होता. तर म्हटलं यार हिने कॉल कसं काय केला, आणि मी बघितलं नाही मित्रांनो नाही का, जस्ट बघितलं पण नाही, काहीच बघितलं नाही. आणि डायरेक्ट तिला मी म्हटलं अरे कॉल लावला डायरेक्ट नाही का, अरे तुम्हाला कॉल केला. ती म्हटली नाही मी कॉल नाही लावला, मी तर अर्ध्या पाऊण तासा अगोदर कॉल लावला, तुमचं माझं बोलणं तर झालं. तर मित्रांनो तेव्हा ती मला बोलली आणि मी म्हटलं ठीक आहे. तिला मी सांगितलं मी खंडाळ्याला पोहोचलो वगैरे नाही का, आणि मी येतोय घरी. आणि फोन ठेवलात आणि त्या प्लेसवर मी उभा होतो ना मित्रांनो, लिटरली तुम्हाला सांगतो एक 11-12 वर्षाच्या मुलीचा मला नाही का अक्षरशः जोराने हुंदक्या देऊन रडण्याचा आवाज यायला लागला. आणि मित्रांनो मी इकडे तिकडे बघितलं, सगळीकडे काळोख होता, अंधार होता, कारण की तिथं लाईट वगैरे काहीच नाही मित्रांनो. कारण की लोक असे म्हणतात की त्या प्लेस जवळचे जेवढे हॉटेल्स आहेत, जेवढे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत मित्रांनो, त्या सगळ्या बंद पडल्यात त्या एका कारणामुळं नाही का. आणि मी त्या प्लेसवरती थांबलो नाही का, आणि मला ते आवाज येतोच 2दा-3दा आला. मी मागे वळून बघितलं, शेवटी मला म्हटलं अरे यार इथं नको थांबायला, चल निघ लवकर. आणि मी इतका घाबरलो ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. लिटरली माझी म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही, खरंच सांगतोय माझा मुळशी पॅटर्न झाला होता, एकदम टर्र झाली होती. आणि सोबत कोणीच नाही मित्रांनो नाही का. आणि करू काय, आजूबाजूला पण कोणी नाही की त्याच्याशी मी बोललो की यार मला आवाज येतो, तुम्हाला येतोय का नाही का, असं होतं ना मित्रांनो. सो मित्रांनो मी काय केलं, तिथून गाडी पटकन काढली आणि डायरेक्ट लोणावळ्यात आलो. लोणावळ्यात एक कुमार रिसॉर्टच्या अलीकडेच एक मोमोचा ठेला होता, तिथे डायरेक्ट थांबलो. आणि लिटरली तुम्ही बिलीव्ह नाही करणार मित्रांनो, जानेवारी महिना होता. जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो जनरली तुम्हाला माहित आहे की थंडीमध्ये कुणाला तहान एवढी लागत नाही का. हाट टू हाट अर्धी बॉटल किंवा एक बॉटल, मी मित्रांनो 20 रुपयाच्या 2 बॉटल पिलो, गट डायरेक्ट बॉटम्स अप केल्या मित्रांनो नाही का. आणि तो
मोमोजवाला मला बघून म्हणाला, दादा असं काय झालं नाही का. मग मी त्याला ते सगळं सांगितलं. तो म्हटला, अरे का तुम्ही मूर्ख आहे का, कशाला थांबले तिथं नाही का, तो प्लेस जरा हॉरेबल आहे, तुम्हाला माहित नाही का, असं तसं अमकं टमकं. त्याने मला सगळं सांगितलं. आणि नंतर ना मित्रांनो, जे माझी झाली ना 1 ते 2 काय सांगू मित्रांनो नाही का, माझी घरी जायची पण हिंमत होईना नाही का मित्रांनो. लिटरली तुम्हाला सांगतो मित्रांनो, तो अनुभव. आणि त्यानंतर तो मी कुणालाच सांगितला नाही, आणि तो माझ्या मित्राला सांगितला. आणि त्याचं एकच, चल ना यार दाखव ना, चल ना यार दाखव ना, चल ना यार दाखव ना. सेम गेलो पण होतो आम्ही, पण दिवसा गेलो होतो नाही का तिथे. त्याचं एकच हमेशाचं नाही का, दाखव ना. सो मित्रांनो, तुम्हाला अंदाज लागलाच असेल, बट तुम्हाला मी प्लेस नाही सांगणार, तुम्ही होल्ड करा मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आपण लोणावळ्यात पोहोचलोय, बस MIDC एरियात पोहोचणार आहे मित्रांनो आता आपण जस्ट नाही का मित्रांनो. आपला कॅमेरा भिजतोय, आणि आपल्या कॅमेराला नाही का मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे नाही का, मी हात लावलाय, सॉरी. हात येतोय कारण की भीती वाटते मित्रांनो. ब्रिज आहे, ब्रिज खाली थांबूया. आणि कारण की आपल्याला वायरलेस माईक नाही आहे मित्रांनो, वायर्ड माईक आहे. तर भीती वाटते त्या USB याच्यामधनं, त्याच्यामध्ये पाणी नको जायला. कारण की जे गाईड करणारे आहेत आणि टिप देणारे, जे मोबाईलवरती जे यूट्यूबवरती ज्यांनी टिप्स दिलेत GoPro कसा यूज करायचा, तर त्यांनी थोडी खबरदारी बाळगायला सांगितली. सो भीती वाटते मित्रांनो, तुम्ही समजू शकता. थोडं केअर घेतोय, काळजी घेतोय नाही का. थोडंसं काय चुकत असेल, हात वगैरे येत असेल तर एडिट करेल मी. हां मित्रांनो, मी VN ॲप घेतलंय हा. आणि थँक्यू, आपल्या आपुलकी फॅमिली मेंबरमधलाच एक कोणीतरी आहे आपला भाऊ, त्यांनी मला सजेस्ट केलं, पर्सनली सजेस्ट केलं. आणि त्यांनी मला सांगितलं की VN ॲप घ्या, ते इझी आहे, थोडं कन्व्हिनियंट पडेल तुम्हाला, थोडं सोपं होईल. तर थोडे ट्युटोरियल्स बघा, तर तुम्हाला कळून जाईल. तर मित्रांनो, आपला जो सेकंड व्हिडिओ आहे ना, तो मी स्वतः एडिट केला. थोडा टाइम लागला, पण जाम भारी वाटला. आनंद इतका झाला ना मित्रांनो, तुम्हाला मी काय सांगू, लय खुश झालो मित्रांनो मी, लय मला काय सांगू. म्हणजे लिटरली म्हणजे माझा आनंद जो आहे ना, गगनात मावना. तलाव आहे ना, गेल्या 16 वर्षापासून मी पाहतोय. कितीही उन्हाळा असू द्या, कितीही ऊन असू द्या, या तलावामधलं पाणी जे आहे ते कधीच आटत नाही का मित्रांनो. 16 वर्षापासून पाहतोय. माहित नाही काय रहस्य असेल याचं. कदाचित सगळं डोंगराचं पाणी इथंच येत असेल, कदाचित झरे असतील. लोक म्हणतात खाली झरे आहेत, पण छान वाटतं मित्रांनो. संध्याकाळी आहे ना, इथला व्ह्यू लय भारी येतो नाही का. सो मित्रांनो, तुम्ही तो तलाव बघितलाच नाही का. तिथून आपण लेफ्ट मारला, आता आपण MIDC कडे वळतोय. आणि लवकरच आपण आपल्या क्लायंटकडे पोहोचणार आहोत. त्यांना मी प्रेमाने अंकलच म्हणतो, कारण की वयस्कर आहे थोडे. ते मला म्हणजे मुलासारखंच जपतात, पण मला ते सर बोलतात. मी त्यांना म्हणतो, अरे अंकल प्लीज माझं नाव घेऊन तुम्ही बोला, पण ते म्हणतात नाही. पण मी त्यांना प्रेमाने अंकलच म्हणतो. मला फार छान वाटतं त्यांच्याशी बोलून नाही का, आणि शिकण्यास पण भेटतं त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी. खूप अनुभवी आहेत ते. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांचा कामाचा, तो मला ते शेअर करतात आणि मी केअरफुली ऐकतो. सो मित्रांनो, आपण लवकरच पोहोचणार आहोत तिथं, आणि आपला व्हिडिओ पण आपण थोडा पॉज करणार आहोत. पण मित्रांनो, कृपया करून व्हिडिओ स्किप करू नका, कारण की जो पुढचा डायरेक्ट शूट होणार ना, तो डायरेक्ट प्लेसवरतीच होणार आहे आपला. कारण की मी आधीमध्ये कुठं जाणार नाही, डायरेक्ट थोडा वेळ घेऊन माझे सगळे कामं निपटून माझा मित्र डायरेक्ट तिथंच येणार आहे स्पॉटवरती जिथं मी जाणार आहे. सो तिथनं डायरेक्ट आम्ही आपल्या थरारक प्लेसवरतीच पोहोचणार आहोत मित्रांनो. सो वेट करा मित्रांनो नाही का. मित्रांनो, आयशा विला हा जो आहे, आपण इथं आलो आहे. इथं श्रीमंत व्यक्ती राहत होती, आणि त्यांची ही रोल्स रॉयस नाही का. आणि या एरियामध्ये सगळ्यात श्रीमंत म्हणून ते लोक होते. तर त्या पिरियडमध्ये तुम्ही समजू शकता मित्रांनो, इथं इतकं गजबज काही नव्हतं नाही का, लोक राहत नव्हते, वस्ती नव्हती इथं. तर मित्रांनो, त्या पिरियडमध्ये 1975च्या जवळपासची 85च्या जवळपासची गोष्ट आहे म्हणतात मित्रांनो. मला पण ते बघावं लागेल, कारण की आता मी जस्ट शूट करतोय नाही का. तर मित्रांनो, विषय असा आहे नाही का, इथं त्यांनी चोरी केली होती म्हणतात नाही का. आणि चोरी केली होती, आणि इथल्या घरामध्ये एक त्यांची मुलगी होती, जिचं नाव आयशा होतं. तिच्यासोबत म्हणतात की वाईट काम त्यांनी केलं होतं. आता तुम्ही समजू शकता मित्रांनो, मी काही बोलत नाही त्या विषयावरती जास्त. आणि तिला इथेच या घरामध्ये तिच्यासोबत वाईट काम केलं. ते माहित नाही मला, त्यांच्या त्या मुलीच्या आईवडिलांसोबत काय झालं मित्रांनो. वरते 2 जण सोबतीला आहे, काय हरकत नाही, ठीक आहे, इट्स ओके, तसं काही वाटत नाहीये. बट
आता जसं तुम्हाला मी म्हणतोय ते म्हणतात नाही का, तो जो एक झोन असतो, त्या झोनमध्ये जर तुम्ही आलात तर ते होतं कदाचित नाही का, तो माझा झोन असावा. कारण की बघा आता हा प्लेस आहे, इथं गॅलरी आहे, सुंदर घर आहे मित्रांनो. बघा ना त्या पिरियडमध्ये काय सुंदर बंगला असेल नाही का. आता मी तिथं उभा होतो, तुम्हाला दिसते आपली गाडी दिसत असेल, तिथं मी उभा होतो, अंधार होता तेव्हा. कदाचित मी त्या झोनमध्ये असेल, कारण की बरेचसे लोक म्हणतात नाही का, त्यांच्या झोनमध्ये जेव्हा तुम्ही येता, जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात नाही का, तर त्या झोनमध्ये कदाचित आपण आलो असावं नाही का. म्हणून मला ते आवाज आलेला असावा. कारण की एवढी तर गोष्ट पक्की आहे मित्रांनो, की जो आवाज आला होता ना मला, तो अरे बाबा मला जाऊ दे ना, बघू दे ना, आता आलो जाय तर वरती पूर्ण शूट करून जाऊ. ही मागची बाजू आहे मित्रांनो. तर विषय कुठला होता आपला, की पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या झोनमध्ये जर तुम्ही आलात तर ते होतं फील नाही का. पण मला त्या गोष्टीची जी म्हणतात ना मित्रांनो, पूर्वकल्पना नव्हती बेसिकली. कारण की बऱ्याचदा असं होतं की जर तुम्हाला माहीत असेल की या स्पॉटवर हे झालं असेल नाही का, इथं हे बघा, हे स्टेअर्स दिसतात, इथं मजला आहे. सो तर तुम्हाला फील झालं तर म्हणजे माहीत असेल, सॉरी, तर मग ते फील होतं नाही का. पण मला त्या पिरियडमध्ये काहीच माहीत नव्हतं मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, की बाबा इथं असं काही झालं असेल. तेव्हा मला ते जाणीव झाली त्या गोष्टीची, की नाही का, केलं ऑब्व्हियसली केलं, शूट केलंय, सगळं शूट केलंय नाही का. सो मित्रांनो विषय असा झाला की मला त्या गोष्टीची काही पूर्वकल्पना नव्हतीच नाही का, की बाबा हे असं आहे नाही का. हे बघा, हे स्ट्रेस आहे मित्रांनो नाही का, असं स्टेअर्स आहे, वरतून आलो होतो आपण, खाली चाललोय. तर पूर्वकल्पना काहीच नव्हती मित्रांनो नाही का मला त्या गोष्टीची. आणि त्या पिरियडमध्ये मला त्या गोष्टी एकदम अचानक फील झाल्या नाही का. सो तुम्ही समजू शकता नाही का एक भीती. आता बघा, जसं आता आमचा हा खुरापती याने मला काय म्हटलं की तुम्ही जावा नाही का, चला आपण जाऊ शूट करू नाही का. सो आपण शूट केलाय मित्रांनो इथं. सो आपण शूट केलाय मित्रांनो, आता आपण जाऊया. हा असा आयशा विला मित्रांनो नाही का. आणि त्या पिरियडमध्ये ही रोल्स रॉयस बरेचसे लोक पण आले तिथं, भाऊ लोक पण आलेत आपले पुण्याचे. भाऊ कुठले? बदलापूरहून आलेत बघा. म्हणजे इन्सिडेंट आहे नाही का, म्हणजे रिअल आहे नाही का मित्रांनो, खरंच आहे का रे. म्हणजे जसं मी तर अनुभवलंय, कारण की ही गाडी दिसते का माझी, म्हणजे जेमतेम या गोष्टीला 4 वर्ष, म्हणजे 4 वर्ष नाही आले, 6-7 वर्ष झालेत. मी मुंबईवरनं येत होतो, इथं सगळा अंधार होता आणि इथं मी फील केलं होती गोष्ट, म्हणजे असा आवाज नाही का. तेव्हा माहित नव्हतं मला, लोणावळ्यातल्या लोकांनी मला सांगितलं. हा ना, 5 वाजता आलेले आहेत का, ओके. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण आयशा बघितलाय. आता आपण निघतोय. काय ते तुम्हाला जसं मी बोललो ना, आता वरती जसं गेलो होतो, तो झोन कदाचित माझा तो झोन असावा. ते म्हणतात नाही का, ती अबनॉर्मल सिच्युएशन असली, बस 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 गाडीवर बस, डोंट वरी. अबनॉर्मल सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही येता, म्हणजे ते नॅचरली जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये येऊन जातात ते होतं. कदाचित माझ्यासोबत पण तिथे त्या स्पॉटला तसं झालं असेल. सो दॅट्स वाय रिझन ते मला ऐकायला आलं असेल. आणि त्याच्यानंतर अचानक मला ती गोष्ट कळाली लोणावळ्याच्या व्यक्तीकडनं. आणि त्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी जसं बोललोच नाही का, माझी काय हालत झाली होती. सीधा मुळशी पॅटर्न झाला होता मित्रांनो माझा. आज तर माझी चक्क नाही, पण आज माझी पक्का बँड वाजणार आहे त्या आमच्या महामानवामुळं. कारण की विचार करतोय याला एडिट करून टाकू का नाही टाकू, कारण की मिसेसने बघितलं तर ती पक्की ओरडेल. कारण की मी किस्सा तर सांगितलाच आहे, कारण की तो किस्सा जो आहे तो मी तिला पण नाही सांगितला, जो आज मी तुम्हाला एक्सप्रेस केलाय, की जे मला आवाज ऐकायला आला होता फक्त या माझ्या महामानवाला, जो खुरापती मागं बसलाय, फक्त त्यालाच माहीत होतं. आणि त्यालाच मी सांगितलं होतं. माझ्या मिसेसला तर मी सांगितलंच नाही, कारण की तिला माहिती आहे, ओरडती ती मला की अशा ठिकाणी अवॉइड करते, नका जाऊ, काही गरज नाही आहे नाही का. कारण की ऑब्व्हियसली काळजी आहे तिला माझी. सो त्यामुळे ती मला सारखी बोलती. पण ठीक आहे, इट्स ओके, नो डाऊट की चांगला अनुभव होता आतमधला. बरेचसे लोक तुम्ही बघितले मित्रांनो, आता बघितलं ना ते मुलं
बदलापूरवरनं आली होती नाही का. आलोय लोणावळ्या चौकात. मित्रांनो विषय असा आता गंभीर आहे की मी पावसाच्या कारणामुळे बॅग नाही आणली, फक्त जस्ट DJI घेतला आणि त्याच्यामध्ये जी फुल बॅटरी होती तेवढी घेतली आणि व्हिडिओ शूट करत निघालो. मित्रांनो आता शॉट असा झालेला आहे, फक्त 20 का 30% बॅटरी उरलेली आहे. सो मित्रांनो इथून पुढची जर्नी जी आहे तर कदाचित मला असं वाटते की मागचा विषय जो झालता आपला नाही का, आता बघा मागं कामामुळे थोडंसं आपला व्हिडिओ राहून गेला ना, आता बॅटरीमुळे. हे अशा छोट्या छोट्या गोष्टीच मित्रांनो या इन्सिडेंट्स पासून शिकायला भेटतं. आता नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेल की एक बॅटरी आहे, कारण की त्यामुळेच ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला मित्रांनो नाही का. बघा माझ्या मुलांनी मला सांगितलं होतं की डॅडा नको, तुम्ही ॲडव्हेंचर कॉम्बोच घ्या, सिंगल स्टँडर्ड व्हर्जन नका घेऊ, त्याच्यात एकच सिंगल बॅटरी. ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला तर तुम्हाला बॅटरी चार्ज करायचं टेन्शन राहणार नाही. आता बघा चार्जर नाही काय नाही 30% चार्ज करायला घेतलं, घरी किती पोहोचणार, 9:30 इथंच झालेले आहेत नाही का. सो मित्रांनो विषय असा ठरलेला आहे आता की आता आपण स्किप करतोय, पण जसं घराच्या जवळपास पोहोचलो की मी पुन्हा व्हिडिओ शूट. सो मित्रांनो आपण आपलं घरी पोहोचलोय, घरी नाही पोहोचलोय, मित्राच्या हॉटेलवरती पोहोचलोय. हे हॉटेल आहे बघा, कॅफे कॉर्नर. त्याला सोडलंय, जेवण वगैरे पण इथंच केलं. आता मित्रांनो घरी निघतोय. बाय बाल्या, गुड नाईट. सो मित्रांनो जेवण वगैरे झालं, ब्रेक घेतला होता मित्रांनो. विचार केला होता की मधी व्हिडिओ स्टार्ट करावा, पण नवीन ट्रॅजेडी मध्ये आली. ती म्हणजे अशी की मध्येच पाऊस आला मित्रांनो. बॅटरी तर ऑलरेडी लो होतीच, पण विषय असा झाला, वर्सोली टोल नाका क्रॉस केला, तिथं मी व्हिडिओ पॉज केला होता आणि तुम्हाला जसं बोललो की 10 किलोमीटर राहील घर, तेव्हा आपण परत व्हिडिओ चालू करू. पण मित्रांनो विषय असा झाला की खूप जोरात पाऊस आला मध्ये. तर माझा मित्र बोलला मला की यार आता राहू दे, आपण लवकर घरी जाऊया. पण पाऊस इतका जोरात होता मित्रांनो की आम्हाला एका ठिकाणी थांबावं लागलं आणि थोडा वेट करावा लागला. शूट पण काय करता आलं नाही, कारण की ऑलरेडी तुम्हाला मी जसं बोललो बॅटरी लो होती. म्हटलं पावसाचा शूट करूया की ती जोरात पाऊस येतोय, पण म्हटलं यार 30%च 20%च बॅटरी आहे आणि अंदाज नव्हता. सो डिसिजन घेतलं की थोडा वेट करू आणि मग आपण घरी जाऊया. तर मित्रांनो आम्ही पाऊण तास नाही, एक 25 ते 20 मिनटं आम्ही थांबलो तिथं, 30 मिनटं. थोडा पाऊस जसा कमी झाला, भुरभुर होता, तर आम्ही निघालो तिथनं. भुरभुर पाऊस होता, येस. आणि तिथनं निघालो आम्ही डायरेक्ट मग याच्या हॉटेलवरती पोहोचलो मित्राच्या, आणि तिथे जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये त्याच्या. तो तिथेच राहतो मित्रांनो, हॉटेलमध्येच राहतो, आणि त्याची रूम आहे तिथे आम्हीच बनवली होती काय आहे, अजूनही आहे. तो तिथेच हॉटेलमध्येच राहतो. जेवण वगैरे केलं आणि आता तिथून निघालोय. बस थोड्याच अंतरावर आपलं घर पण आहे. फायनली आपण आपल्या एरियामध्ये आणि आपल्या घराच्या जवळ पोचलेलो आहे. आपल्या सोसायटीमध्ये मित्रांनो आपण एंट्री करतोय. जसं की मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की एरियामध्ये कुणालाच माहीत नाही मित्रांनो की आपण मोठं व्लॉगिंग चालू केलंय, चॅनल ओपन केलंय मित्रांनो. एरियामध्ये पोचलोय. सो थँक्यू मित्रांनो. तुम्हाला माझा हा रॅन्डमली शूट केलेला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जे खुरापती डोक्यामध्ये आयडिया आली आणि अचानक आयशा विलाला जी व्हिजिट केली नाही का, तर त्या गोष्टीला कन्सिडर करून मनापासून मित्रांनो काही सुचवायचं असेल तुम्हाला तर मला तुम्ही सुचवा. काही चुकलं असेल तर मला सांगा मित्रांनो. कारण की जसं एका आपुलकी फॅमिली मेंबर्सनी मला सांगितलं की तुम्ही VN ॲप जे एडिटसाठी ॲप आहे ते तुम्ही यूज करा, ते तुमच्यासाठी बेटर राहील. आणि इझी आहे, थोडंसं इझी नाही आहे बट ठीक आहे, तुम्ही मोबाईलवरती ऑपरेट करू शकता. जास्त काही इतकं कठीण नाही आहे. थोडे ट्युटोरियल्स बघितले तर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सो मित्रांनो त्यांचं मी ऐकलं
तर तसंच तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय चुकलं असेल तर तुम्ही मला कळवा मित्रांनो कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा मित्रांनो नक्कीच त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, इतरांना शेअर करा की आपला व्यक्ती, आपला माणूस, आपले काका जे आहेत त्यांनी आपलं मोठं ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेलं आहे. शेअर करा मित्रांनो, कारण की एकमेकांना सपोर्ट करूया आपण आणि पुढं जाऊया. आणि आपलं पॅशन प्रत्येकाने, जसं माझं पॅशन मी फॉलो करायला उतरलोय तसं तुम्ही पण आपले पॅशन फॉलो करायला उतरा आणि पॅशन फॉलो करा. थँक्यू मित्रांनो. तर सगळ्यांना गुड नाईट, स्वीट ड्रीम आणि सगळ्यांनी आनंदाने झोपा. आणि देवाजवळ हीच प्रार्थना करतो मित्रांनो की सगळ्यांचे स्वप्न देव पूर्ण करो, इच्छा पूर्ण करो आणि ॲम्बिशन्स पूर्ण करो. गुड नाईट मित्रांनो. थँक्यू.